तर चला मंडळी, मस्त अशी राजस्थान स्पेशल नाश्त्यासाठी मूग डाळीचे आपण पराठे बनवणार आहोत। बघा किती मस्त असे झालेले आहेत। तर चला, इथे मी 2 ते 3 तास मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती। साल्टवाली डाळ आहे ही, पॉलिशवाली नाही आहे। इथे मी डाळ घेतलेली आहे बघा ताटामध्ये। त्यात घालून घेऊया आपण हळद, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करा। आणि त्यात घालून घेऊया आपण धना पावडर, थोडासा हिंग, आणि त्यात घालून घेऊया आपण ओवा थोडासा। ओवा हे चांगला असतो आपल्या पोटासाठी। जिरे थोडेसे, त्यात घालून घेऊया तेल थोडंसं। आता याला आपण यात टाकून घेऊया थोडंसं मीठ, आणि याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला डाळीला। हे बघा झालेलं आहे आपलं इथे रेडी। आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया। इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी थोडंसं, आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे दोनच पीठ वापरलेले आहेत आपण। इथे मिरची घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर चला, याला आपण छान असं थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं आहे। घट्टसर पीठ असं आपण चपातीला मळतो तसं मळायचं आहे आपल्याला। तर इथे पीठ आपलं रेडी आहे। एक गोळा घेते मी तोडून, त्याला आपण पीठ लावून त्याला छान असं लाटून घ्यायचं आहे पातळ। हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेते। तर चला, इथे रेडी आहे आपलं लाटून। इथे तवा तापत ठेवलेला आहे, तर आपण टाकून घेऊया तव्यावर, आणि याला पलटून घेऊया एक साईड, आणि तेल लावून घेऊया। तेल लावा किंवा बटर लावा किंवा तूप लावा, परत दुसऱ्या साईडनं पण लावून घेऊया तेल। तर बघा मी मस्त असे दोन्ही साईडनं आपण खरपूस भाजून घ्यायचे आहेत। किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा पराठ्याला आपल्या। तर आपले पराठे इथे रेडी झालेले आहेत बघा। मस्त असे पराठे आपले मूग डाळीचे रेडी झालेले आहेत। तर एन्जॉय करा पुदिन्याच्या चटणी बरोबर। नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।